सहकारी साखर कारखानदारी कुणाच्या मालकीची नाही। श्रीगोंद्यामधील साखर कारखानदार जर शेतकऱ्यांचा ऊस नेण्यासाठी धमकावत असतील तर सरकार त्या साखर कारखान्याचे बॉयलर पेटवू देणार नाही। सरकार आणि मंत्र्यांची ताकद काय असते हे त्यांना दाखवून देऊ, असा इशारा पालकमंत्री राम शिंदे यांनी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचं नाव न घेता मारला। बेलवंडी गटातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ हंगेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत नामदार राम शिंदे बोलत होते। जिल्ह्यामध्ये विखे थोरात यांच्यात जोरात सुंदोपसुंदी सुरू आहेत। पिचड अकोल्यामध्ये जाम झाले आहेत तर गडाख मात्र दिसत नाहीत। पण श्रीगोंद्यात आघाडीच्या नावाखाली नेते एकच राहिले आहेत। त्यांनी लोकांसाठी कोणतं काम केलं? राज्याचे नेते नहाटा थेट पंचायत समितीत, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार थेट पंचायत समितीत आणि उद्या हीच मंडळी ग्रामपंचायत निवडणुकीतही उतरतील, असा टोला त्यांनी याप्रसंगी मारला। श्रीगोंद्यामध्ये भाजपाचा कधी पॅनल झालाच नव्हता। यावेळी पासपुत यांनी किमया केली। वातावरण चांगलं असून 14 तारखेला मुख्यमंत्री मांडवगण येथे प्रचाराची सांगता करणार आहेत। या प्रसंगी दादा मंडळींच्या मुळावर घाव टाकण्याचं काम होणार आहे। ज्यांनी म्हणलं वर्षभर जर उसाला पाणी द्यायचं, सरी काढायची, बेनं दाबायचं, खांदणी बांधणी, त्याच्यानंतर खत द्यायचं आणि परत रात्री बेरात्री त्याला पाणी द्यायचं, अशा परिस्थितीमध्ये ऊस तोडायला आल्याच्या नंतर कारखान्याला द्यायचा आणि कारखान्याने नाही म्हणायचं, मग आम्ही काय जेवायला सरकार आलंय का? त्यांच्याकडे बघायला सरकार आलं? तुम्ही लोकांचा ऊस अडवून बघा, खेळ कसा होतोय बघा। बॉयलर पेटला तर मला विचारा। सरकार म्हणजे असं कसं नसतं, यापार्टी देऊन नाही बघा। ऊस न्यायचं तर लांब आहे। यापार्टी प्रमाणे पैसे जर नाही दिले, पूर्वी कसं असायचं, वेगळंच असायचं, ते सांगते ते जर, आता तसं नाही। ऊस अडवून बघा, सरकार काय असतं आणि मंत्री काय असतो। आणि शेवटी आम्ही काय तिथं भाकरी खायला गेलो नाही सरकारमध्ये। त्या जनतेचे प्रश्न जर सोडवले नाही तर आमची सुट्टी होईल आणि सर्वसामान्य माणसांचे, गोर गरीब, दीन दलित, दुबळे, वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित या लोकांचे प्रश्न नाही सोडवायचे। शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे तर प्रश्न सोडवायचे कोणाचे? धनधान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार आलं नाही। हे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आलंय। तुम्ही शेतकऱ्यांचा ऊस अडवून बघा। मला मुख्यमंत्र्यांनी जिरवाईचं खातं दिलंय, पाणी। तुमचं बी नाही कार्यक्रम करून लावला तर मग काय ठेवली? शेवटी अशा पद्धतीने कामकाज चालणार। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसनान मीडिया, श्रीगोंदा।